वेलकम बॅक टू आशूज किचन। आज आपण काळ्या मसाल्यातील मटण रस्सा कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्यासाठी मी इथे साधारण अर्धा किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। आता एका कुकरमध्ये 2-3 पळ्या तेल ॲड करणार आहोत। तेल थोडं गरम झाल्यावर त्यात आपण एक कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत। त्यामुळे टेस्ट छान येते। आता त्यात अर्धा चम्मच हळद ॲड करणार आहोत। आता त्यात आपण मटण ॲड केलं आहे। आता त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत। आता त्यात साधारण 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे। आता झाकण बंद करून आपण 15 मिनिटे शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये मटण लवकर शिजते। मटण शिजेपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये 1 पळी तेल ॲड केलं आहे आणि आता त्यात अर्धा खोबऱ्याचे काप करून घेतले आहे बारीक, ते आपण भाजून घेणार आहोत। चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याला भाजून घ्यायचे आहे। आता त्यात आपण धने ॲड करणार आहोत। धन्याला पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे। आता त्यात आपण दगडफूल, दालचिनी आणि तेजपत्ता पण ॲड करणार आहोत। त्याला पण 2 मिनिट भाजून घ्यायचे आहे। आता त्यात मी ऑलरेडी भाजून ठेवलेले 3 कांदे ॲड केले आहे। त्याला मिक्स करून घेऊ। हा मसाला आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊ। गॅसवर आता एक दुसरं पातेलं ठेवू। पातेल्यामध्ये तेल ॲड करू। त्यात आता अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकू। त्यानंतर लाल तिखट टाकू। त्याला 2 मिनिट आपण फ्राय होऊ देऊ। आता त्यात आपण जे वाटण तयार केलं होतं ते ॲड करणार आहोत। त्याला 2 मिनिटे मिक्स करून घेऊ। आता त्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करू आणि त्याला त्यात थोडं पाणी ॲड करू। आता मटण पण आपलं शिजून तयार आहे। आता या मसाल्यामध्ये आपण मटण ॲड करू। त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीला आपण आता लो टू मीडियम फ्लेमवर 5 मिनिटे अजून शिजवणार आहे। जास्त हाय फ्लेम नाही करायची, कारण हाय फ्लेममुळे तरी येत नाही जास्त। अशा पद्धतीने आपले काळ्या मसाल्यातील मटण रस्सा तयार आहे। बघू शकता किती छान दिसत आहे। तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा। आणि त्याला आपण पोळी आणि भातासोबत सर्व करू। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।